नमस्कार. स्मार्टिव्हिटी ॲक्टिव्हिटीज फॉर स्मार्टर लर्निंग यातल्या मॅजिक ऑफ सायन्स किटमधला चौथा प्रयोग मॅजिक मिल्क म्हणजे जादूचं दूध. त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य, हे भांडं, कप, ढवळण्यासाठी काठी, लाल, निळा, पिवळा रंग, लिक्विड सोप, ट्रे आणि हा असा स्पंजचा स्टार. त्याच्यानंतर दूध आणि पाणी. हे सगळं आपण आता इथे घेऊयात. आता हे सगळं आपण घेतलेलं आहे, सगळं साहित्य, हे सगळे रंग, हा ट्रे. आपल्याला 15 ml पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 4 थेंब लिक्विड सोप टाकायचं. तर हे 15 ml पाण्यामध्ये हा लिक्विड सोप 4 थेंब टाकलेला आहे आणि तो ढवळलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हा स्पंजचा स्टार. हां, आता तो बाजूला ठेवू. आणि आता ह्या ट्रेमध्ये आपण हे दूध घेणार आहोत. आता रंग टाकणार आहोत. 1 थेंब लाल, पिवळा आणि निळा. आणि हा जो स्पंज आहे, जो साबणात बुडवलेला आहे, तो आपण घेणार आहोत आणि एखाद्या रंगावर टाकणार आहोत. आणि आता बघणार आहोत काय जादू होते. आब्राकाडाब्रा. असा का झाला असेल हा रंग? कारण साबणातले जे मॉलिक्युल्स आहेत, काही मॉलिक्युल्सना दुधातलं पाणी आवडतं आणि काही मॉलिक्युल्सना दुधातले फॅट्स आवडतात. दूध कशापासून बनलेलं असतं? पाणी, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि फॅट्स. तर दुधातले हे जे घटक आहेत ते साबण टाकल्यावर वेगळे होतात, त्यामुळे रंग पसरतो. साबणातला स्पंज टाकल्यावर रंग इकडे तिकडे धावायला लागलेला आहे. साबणामुळे साबणातले काही घटक दुधातल्या पाण्याकडे गेले, काही घटक दुधातल्या फॅट्सकडे गेले. आणि हे रंग टाकल्यामुळे आपल्याला कळतं आहे. रंग नसते तर दुधाचं असं विघटन झालेलं आपल्याला समजलंच नसतं. आणि आता हे आपण बघा, निळा आणि पिवळा रंग एकत्र झाल्यावर काय होतो? हिरवा रंग. तसंच लाल आणि पिवळा रंग एकत्र झाल्यावर इथे मध्ये केशरी रंग दिसतो आहे. थँक यू.